भगिनी निवेदिता किंवा पूर्वाश्रमीच्या मार्गारेट नोबल, रामकृष्ण, विवेकानंद, शारदा माता आणि भगिनी निवेदिता ही चारही फुलं एकाच झाडाची आहेत. वेगळ्या फांद्यांवरती उमलली असतील, पण ह्या चारही फुलांचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे, स्वतःचा असा एक रंग आहे, स्वतःचा असा एक सुगंध आहे, स्वतःचा असा एक जीवन आहे. आणि चौघजण एकमेकाशी एका विशिष्ट पद्धतीने मिसळलेली आहेत. रामकृष्ण सदान कदा आईजवळ आई आई म्हणत डोळ्यातनं अश्रू काढतायत, तर विवेकानंद म्हणतात माझा वीरभाव आहे, सारखं देवासमोर रडत बसणं हे मला मान्य नाही. भक्ताने कसं बलसंपन्न असलं पाहिजे, भक्ताने कसं पौरुषेय असलं पाहिजे, ही विवेकानंदांची धारणा. शारदा माता ज्या आहेत त्या अत्यंत लीन आहेत, पूर्ण शरणागत आहेत. स्वतःला त्यांनी पूर्णपणे रामकृष्णांच्या संप्रदायात झोकून दिलेलं आहे. निवेदिता ज्या आहेत या स्वतःची अस्मिता सांभाळून काम करणाऱ्या आहेत, स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या आहेत. सगळी एकाच झाडाची फुलं आहेत, पण प्रत्येकाचं स्वतःचं असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. निवेदिता ज्या आहेत या मुळातल्या आयरिश आहेत, परंतु जीवनाच्या उत्तरार्धात त्या पूर्णपणे भारतीय झाल्या. नोबल या कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे. नोबल हे आडनाव जे आहे ते आडनावच मोठं उदात्त असं आहे. त्यामुळे ही नोबल पर्सनॅलिटी या नोबल परिवारात जन्माला आली. मुळातलं हे नोबल घराणं स्कॉटलंडचं, पुढे ते आयर्लंडमध्ये आले, नंतर इंग्लंडमध्ये मँचेस्टर, लंडन, ओल्डहॅम, रॅक्सहॅम या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची स्थलांतर होत गेली. स्वामी विवेकानंद निवेदितेला भेटले तेव्हा ती रेक्सहॅममध्ये एका शाळेची मुख्याध्यापिका होती. हे जे नोबल कुटुंब आहे हे नोबल कुटुंब परंपरेने चर्चचं रेव्हरंड आहे, धर्मोपदेशक आहेत, पादरी आहेत. भगिनी निवेदिता किंवा मार्गारेट नोबल यांचे जे आजोबा आहेत ते आजोबा धर्मोपदेशक आहेत, वडील सुद्धा धर्मोपदेशक आहेत. सॅम्युअल रिचर्ड नोबल हे त्यांच्या वडिलांचं नाव आणि मेरी नोबल हे त्यांच्या आईचं नाव. आता हे सगळे लोक जे आहेत हे लहानपणापासून चर्चमध्येच वाढलेले आहेत. आजोबा जॉन नोबल, वडील सॅम्युअल रिचर्ड नोबल हे रितसर नोकरी म्हणून चर्चमध्ये राहत आहेत. ख्रिश्चन लोकांकडे पैसा हा प्रश्नच नसतो. त्यांचे जे पादरी असतात आणि प्रचारक असतात त्यांना भरपूर पगार देऊन ते नेमतात. त्या काळामध्ये अशा प्रकारे चर्चमध्ये काम करणारा जो रेव्हरंड आहे त्याच्या प्रमोशनची एक व्याख्या होती किंवा संकल्पना होती. त्याला प्रमोशन मिळालं म्हणजे काय, तो धर्मप्रचारासाठी भारतात पाठवला गेला म्हणजे ही इज प्रमोटेड. धर्मप्रचारासाठी हिंदुस्थानमध्ये जाणं हे त्या काळातल्या रेव्हरंड लोकांमध्ये मोठं प्रतिष्ठेचं समजलं जात होतं. जॉन नोबल यांची महत्वाकांक्षा होती की आपल्याला भारतात जायला मिळावं, त्यांना मिळालं नाही. सॅम्युअल रिचर्ड नोबलची महत्वाकांक्षा होती, त्यांनाही मिळालं नाही. पण आपल्या मुलीला तरी जायला मिळावं अशी त्यांची इच्छा होती. लहानपणी एका ज्योतिषाने मार्गारेट नोबलची पत्रिका पाहून सांगितलं होतं की ही मुलगी आपलं सगळं आयुष्य धर्मप्रचारासाठी देईन आणि त्यासाठी ती हिंदुस्थानात जाईल. मात्र ती कोणत्या धर्माचा प्रचार करेल हे काही त्या ज्योतिषाने सांगितलं नव्हतं. काळ कसा सूड उगवत असतो प्रत्येकावरती, म्हणजे प्रत्येकावरती काळ अशा प्रकारे सूड उगवत असतो की त्याचे सगळे हट्ट, त्याचे सगळे दुराग्रह, त्याच्या सगळ्या महत्वाकांक्षा एका क्षणात धुळीला मिळवून टाकतो. म्हणून शरणागत, तू ठेवशील तसं, माझी स्वतःची इच्छा नाही. ही मार्गारेट जी आहे जन्माच्या वेळेला तिची आई अडली होती.
लवकर प्रसिद्धी होईना आणि समोरच त्या दवाखान्यामध्ये मेरीचा फोटो होता आणि मेरीच्या कडेवरती येशूचं चित्र होतं. तेव्हा तिनं अंतःकरणपूर्वक मेरीला आणि येशूला प्रार्थना केली की माझी ही प्रसूती व्यवस्थित होऊ दे, निर्धोकपणे होऊ दे, जे अपत्य जन्माला येईल ते मी तुला अर्पण करीन. आणि त्यानुसार आपोआप मार्गारेट नोबल जी आहे ती भगवंताला अर्पण झाली. येशू काय, राम काय, कृष्ण काय, विवेकानंद काय आणि अरविंद काय, कुठल्या तरी एका सत्पुरुषाशी तुम्ही अनन्य असलात म्हणजे तुम्ही जगातल्या सगळ्या सत्पुरुषांशी आणि सगळ्या देवतांशी अनन्य आहात. रूपं बदललेली आहेत, नावं बदललेली आहेत, कार्यक्षेत्र बदललेलं आहे, गंतव्यस्थळ तेच आहे. मात्र मार्गारेट हिंदू धर्मासाठी समर्पित होईल हे घरातल्या लोकांना माहिती नव्हतं आणि तिने हिंदू धर्माचा पुढे प्रचार केला हे पाहायला घरातले लोक जिवंत सुद्धा राहिले नाहीत. असं सांगतात की मार्गारेट नोबल जेव्हा जन्माला आली तेव्हा जन्माल्या ती खुदकन हसली. साधारणतः मूल जन्माला आलं की पहिल्यांदा रडतं. समर्थाने म्हटले गर्भी असता म्हणे सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम. मुलं रडतात त्या कॅला कोहम असा त्या ध्वनी समर्थाने लावला. पण मार्गारेटचं वैशिष्ट्य असं की ती जन्मताच खुदकन हसली. असं लाओत्सेच्या बाबतीत घडलं होतं. लाओत्से 80व्या वर्षी जन्माला आला, रेकॉर्ड आहे. शिकोदेव 12व्या वर्षी मातेच्या गर्भातनं बाहेर पडले आणि चालायलाच लागले. लाओत्से 82व्या वर्षी बाहेर पडले तेव्हा लाओत्सेना दाढी होती, पांढरी दाढी होती. वृद्ध अवस्थेतच मातेच्या गर्भातनं बाहेर पडले आणि बाहेर पडल्या हसले. एकाने लाओत्सेला विचारलं की तुम्ही जन्मताच हसलात का? तेव्हा ते म्हटले मागच्या जन्मी मरताना हसत हसत मेलो होतो म्हणून जन्मताना हसतच जन्माला आलो. झरतृष्ट जन्मताच हसला होता. मार्गारेट नोबल जी आहे ती जन्मतः अशा प्रकारे हसली होती. 24 ऑक्टोबर 1867 हा तिचा जन्मदिवस. सगळं बालपण जे आहे ते चर्चमध्येच गेलेलं. तिला एक भाऊ होता, एक बहीण होती. बहिणीचं नाव मे आणि भावाचं नाव रिचमॉन्ड. सतत लहानपणापासून धार्मिक संस्कारच. चर्चमधल्या वातावरणातले प्रवचनं सारखी कानावर पडत असत. तिच्या आजोबांची प्रवचने तिला खूप आवडत असत. वडिलांची प्रवचनं खूप आवडत असत. वडिलांची प्रवचनं मुलीला आवडतात असं क्वचित घडतं. ते निवेदितेच्या बाबतीत घडलं आणि आजोबांना तर असं वाटायचं की आपली मार्गो जी आहे ती फार मोठी प्रवचनकार होणार. ते पाहायला दोघेही राहिले नाहीत. पण सतत त्या चर्चमधल्या वातावरणात राहत असताना तिथंच तिचा बायबलचा अभ्यास झाला. लहानपणापासून विलक्षण प्रतिभा, विलक्षण बुद्धिमत्ता, प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर खासून पाहण्याची सवय, या सगळ्या गोष्टीमुळे तिला धार्मिक संस्थेतलं जीवन जे आहे ते थोडंसं उभं काढणारं वाटायला लागलं. धार्मिक संस्थेत राहणं आणि धार्मिक असणं यातला फरक तिच्या लक्षात आला. वडिलांबद्दल तिला आदर होता, आजोबांबद्दल आदर होता, पण चर्चमध्ये सुद्धा कशा प्रकारची राजकारणं चालतात, कशा प्रकारच्या सत्ता असतात, कशा प्रकारच्या स्पर्धा असतात हे सगळं तिने लहानपणीच पाहिलं, जवळून पाहिलं. आणि या सगळ्याचे काही परिणाम सुद्धा तिला भोगावे लागले. फक्त एवढंच वैशिष्ट्य की या सगळ्यामुळे ती धर्मापासून दूर गेली नाही. तिची धर्मनिष्ठा जी आहे ती कायम होती. मात्र ख्रिश्चन धर्मात तिचं मन फार रमलं नाही. एकंदरीत धार्मिक संस्था म्हटलं की ती हिंदूंची असो, मुसलमानांची असो, अगर ख्रिश्चनांची असो, या सगळ्या अंतर्गत राजकारणाच्या उलाढाली ज्या आहेत त्या सगळ्या ठिकाणी असतात. मार्गारेटने हे लहानपणीच पाहिलं. पण तिचा अभ्यास, अध्ययन, अंतर्मुखता, चिंतनशीलता हे अखंड चालू होतं. पदवीधर झाली आणि तिने शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. रेक्सहॅमला एका विद्यालयामध्ये ती वेगवेगळे विषय शिकवू लागली.
नोकरी करत असताना एका तरुण इंजिनियरचा आणि तिचा परिचय झाला. परिचयाचं प्रेमात रूपांतर झालं आणि त्या तरुणाबरोबर विवाह करायचा असं मार्गारेटने ठरवलं. पण तिच्या प्रारब्धामध्ये भगवंतानी एक वेगळा योग लिहून ठेवलेला होता. असं घडलं की दुर्दैवाने एका अपघातामध्ये त्या तरुणाचा अचानक मृत्यू झाला आणि मग मार्गारेटला त्या घटनेचं इतकं दुःख झालं की पुन्हा विवाह करायचा नाही असं तिने ठरवून टाकलं. जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखवला, तूच अधिकारी झाला परमार्थाचा. या सगळ्या दुःखातनं मार्गारेटने एक नवीन धडा शिकला की आपण संसारिक जीवन जगायचं नाही. शिक्षण खात्यात असताना ती आदर्श शिक्षिका होती. तिने शिक्षण क्षेत्राचा आणि शिक्षण शास्त्राचा मनापासून अभ्यास केला. पाट्या टाकणारी अध्यापिका ती नव्हती. तिने विचार केला की आपण विद्यार्थ्यांना वेगळं काहीतरी दिलं पाहिजे, जास्तीचं काहीतरी दिलं पाहिजे. तिने शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास केला, वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक प्रयोग केले. बर्नार्ड शॉ, थॉमस हक्सले हे त्या काळातले शिक्षण क्षेत्रातले जे मोठे मोठे विचारवंत होते त्यांची व्याख्यानं ऐकली, त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांचे ग्रंथ वाचले आणि चिंतन करून तिने स्वतः कला, क्रीडा, निरीक्षण या सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थी कसे प्रगत होतील याचा विचार केला. एक अतिशय लोकप्रिय अध्यापिका म्हणून रेक्सॅममध्ये तिने आपलं नाव मिळवलेलं होतं. वडिलांचा मृत्यू झाला आणि तिच्यातला नचिकेत जो आहे तो जागा झाला. ती सतत आध्यात्मिक चिंतन करू लागली आणि याच काळामध्ये विज्ञान युगाचा उदय झाला. या विज्ञान युगाच्या उदयाने एक गोष्ट निश्चित झाली की आध्यात्मिक ग्रंथांमधले जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत विज्ञानामुळे खोटे ठरायला लागले. आपले तर म्हण आहे, पुराणातली वानगी पुराणात. मार्गारेटने विज्ञानाचा सुद्धा अभ्यास केला आणि तिच्या असं लक्षात आलं की पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी, चंद्र सूर्यांच्या भ्रमणासंबंधी बायबलमध्ये जे दिलेलं आहे ती सगळी माहिती अशास्त्रीय आहे. नव्या वैज्ञानिक संशोधनाने ही सगळी माहिती खोटी ठरवलेली आहे. आपल्या इथे सुद्धा पृथ्वीची उत्पत्ती, स्थिती आणि लय याच्या ज्या पौराणिक कल्पना आहे त्या आज प्रयोगाअंती खऱ्या ठरू शकत नाही. नागाच्या फण्यावरती पृथ्वी आहे असं वर्णन सगळ्या पौराणिक वाङ्मयामध्ये आहे. आता पृथ्वीचे फोटो काढले गेलेले आहेत, ती कुठेही नागाच्या फण्यावर नाहीये. पुन्हा प्रश्न उपस्थित राहील की ती जर नागाच्या फण्यावर आहे तर नागाला आधार कशाचा? गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळे, ज्याला इंग्रजीमध्ये प्लॅनेटरी हार्मनी म्हणतात, त्या प्लॅनेटरी हार्मनीमुळे पृथ्वी आकाशामध्ये तरंगते आहे. या विज्ञान युगाच्या नव्या नव्या सिद्धांतांनी आणि शोधांनी आध्यात्मिक ग्रंथातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कालाबाह्य ठरल्या होत्या. निवेदितेचं बंडखोर चित्त आता याचा विचार करायला लागलं की लहानपणी ज्या प्रकारचे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत आणि ज्या धार्मिक मूल्यांचं शिक्षण आम्हाला दिलं गेलेलं आहे ते या विज्ञान युगात टिकणार आहे की नाही, ते या व्यावहारिक जगतामध्ये टिकणार आहे की नाही. हरिश्चंद्राची कथा आपण ऐकतो. आजच्या युगातला जर भ्रष्टाचार पाहिला, आजच्या युगातलं जर असत्याला प्राप्त झालेलं प्रतिष्ठेचं स्थान पाहिलं तर प्रश्न असा उपस्थित होतो की हरिश्चंद्र ही कथा आता कालबाह्य झाली की काय? निवेदितेचं चित्त त्याने बंडखोर झालं. बायबलमुळे आपलं समाधान होणार नाही हे तिच्या लक्षात आलं. तिने 7 वर्ष बायबलचा अभ्यास केला, 3 वर्ष बुद्धांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला आणि ती बुद्धांच्या वाङ्मयाने जरा प्रभावित झाली. बौद्ध धर्म हा विज्ञानाच्या जास्त जवळचा आहे आणि तो मनाला सांत्वना देणारा आहे अशी निवेदितेची धारणा झाली. योगायोग असा की स्वामी विवेकानंदांच्यावरती सुद्धा बुद्ध धर्माचा विलक्षण प्रभाव होता. स्वामी विवेकानंदांना लहानपणी भगवान बुद्धदेवांचं दर्शन देखील झालेलं होतं आणि मार्गारेट नोबल पुढे जी स्वामी विवेकानंदांकडे ओढली गेली, मुळात तिच्यावरती बुद्धांचा फार मोठा प्रभाव होता.
त्या काळातलं तिचं एक वाक्य जे आहे ते मोठं मौलिक आहे. मला ते वाक्य फार आवडतं. मार्गारेट म्हणत असे, मला भगवान बुद्ध हवे आहेत, मला बुद्ध धर्म नको आहे. मला येशू ख्रिस्त हवा आहे, मला ख्रिश्चन धर्म नको. मला राम आणि कृष्ण हवे आहेत, मला हिंदू धर्म नको. धर्म म्हटलं की कर्मकांड, सांप्रदायिकता, अभिनिवेश, स्पर्धा, द्वेष या सगळ्या गोष्टी पुढे येतात. प्रत्यक्ष जगणारा मनुष्य जो आहे तो फार वेगळा असतो. माणसाचं रूपांतरण जे आहे ते जगणाऱ्या माणसाने होतं, धर्म मार्तंडांनी आणि धर्माची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांच्याच्याने होत नाही. ज्यांच्या हातात धर्मसत्ता आहे ती माणसं शेवटी त्या सत्तेच्या अधीन होतात आणि प्रसंगी त्याचा दुरुपयोग सुद्धा करतात. त्यांना अनुभव असतोच असं नाही. जगणारा मनुष्य हा कुठेही सत्तेवर असणार नाही. विवेकानंदांना प्रश्न विचारला गेला धर्म परिषदेमध्ये की तुमचं परिचयपत्र सांगा, तुम्ही कुठल्या मठाचे मठपती आहात, तुम्ही शंकराचार्य आहात का, तुमचं डेसिग्नेशन काय. याचा अर्थ असा की विवेकानंद हे जगणारे होते, रामकृष्ण हे जगणारे होते, त्यांचा स्वतःचा असा कुठला मठ नव्हता. पुढे रामकृष्ण मठ स्थापन झाला आणि तो स्वामी विवेकानंदांनी तुमच्या आमच्या सोयीसाठी आणि सुखासाठी स्थापन केला. त्यांना मठपती व्हायचं नव्हतं. मार्गारेट नोबलच्या लक्षात आलं की मंदिराचे ट्रस्टी, देवस्थानचे ट्रस्टी, चर्चचे पाद्री आपली शंका सोडवणार नाहीत. आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानी माणसाकडे जावं लागेल. जसं स्वामी विवेकानंद प्रत्यक्ष रामकृष्ण परमहंसांकडे गेले, त्यानुसार कुठल्या तरी ज्ञानी माणसाला भेटल्याशिवाय आपल्या मनातलं हे वादळ जे आहे आणि आपलं बंड आहे हे शांत होणार नाही. याच काळात ती वर्तमानपत्र वाचत होती आणि अधूनमधून वर्तमानपत्रात स्वामी विवेकानंदांचा फोटो आणि त्यांच्या व्याख्यानाच्या बातम्या तिच्या वाचण्यात येत होत्या. शिकागो धर्म परिषद स्वामी विवेकानंदांनी कशी गाजवली हे तिच्या कानावरती गेलेलं होतं. पण लंडनहून किंवा रेक्सहॅमहून अमेरिकेला येणं आणि विवेकानंदांना भेटणं तिला तिच्या शैक्षणिक व्यापामुळे शक्य नव्हतं. पण एक दिवस लंडनमधल्या रस्त्यावरनं जात असताना तिने विवेकानंदांचे पोस्टर्स पाहिले. स्टर्डी आणि मुलर हे दोन विवेकानंदांचे शिष्य लंडनमध्ये निर्माण झालेले होते. त्यांनी अमेरिकेला जाऊन विवेकानंदांची व्याख्यानं ऐकली होती, विवेकानंदांकडनं दीक्षा घेतली होती आणि इंग्लंडमध्ये आपण स्वामी विवेकानंदांना आणावं आणि त्यांची व्याख्यानं घडवावीत म्हणून त्यांनी तो कार्यक्रम ठेवलेला होता. ते पोस्टर्स पाहिल्यानंतर स्वामी विवेकानंदांना भेटायचं आणि त्यांची व्याख्यानं ऐकायची हे मार्गारेट नोबलनी ठरवलं. तिने वर्णन लिहून ठेवलेलं आहे की पहिल्या दिवशी जेव्हा मी स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानाला गेले तेव्हा 15 किंवा 20 श्रोते फक्त होते. मध्यभागी कंदील ठेवलेला होता आणि त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये ध्यानस्थ असे स्वामी विवेकानंद बसलेले मी पाहिले. मी श्रोत्यांमध्ये जाऊन बसले. विशिष्ट वेळी भाषण सुरू झालं. स्वामी विवेकानंदांच्या भाषणाने ती प्रभावित झाली. व्याख्यान झाल्यावर स्वामीजींना भेटली. तिने काही शंका विचारल्या, प्रश्न विचारले. रोज ती स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारायची. एक दिवस तिने स्वामी विवेकानंदांना विचारलं, तुम्ही जे सांगता ते सगळं वेदांमध्ये आहेच, उपनिषदामध्ये आहे, तुमचं स्वतंत्र असं काय, तुमचं नवीन काय. स्वामी विवेकानंद म्हणाले, मी नवीन सांगतो आहे असा माझा क्लेमच कुठे आहे. मला काही म्हणायचंच नाही मी नवीन सांगतो म्हणून. जे पूर्वासुरींनी ऋषींनी सांगितलेलं आहे तेच मी सांगतोय. मार्गारेटने विचारलं, मग तुमचं वेगळेपण काय. जर तेच तुम्ही रिप्रोड्यूस करणार असाल तुमचं वैशिष्ट्य काय. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, मी जे सांगतो ते मी अनुभवलेलं आहे, ते मी जगतो आहे, हे माझं वैशिष्ट्य आहे. मैं कहता आँख न देखी ये बात न पडी लिखी कबीराने म्हटलेलं आहे. आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित असं समर्थांनी सांगितलं की शास्त्राचे वेगवेगळे संदर्भ फक्त मी देत नाहीये, आणि मुख्य आत्मप्रचिती. स्वामीजींच्या या वाक्याने ती प्रभावित झाली. अनेक तर्क ती करत होती, अनेक शंका कुशंका व्यक्त करत होती. एक दिवस तिने स्वामी विवेकानंदांना विचारलं, माझ्या तर्कटी प्रश्नांचा तुम्हाला कंटाळा तर आला नाही ना.
स्वामी विवेकानंद म्हणाले, तुम्ही मला काहीच विचारत नाही आहात, मी माझ्या गुरूंना 5 वर्ष अक्षरशः छळलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, मी याहून जास्त त्रास माझ्या गुरूंना दिलेला आहे. एक दिवस प्रवचन चालू असताना स्वामी विवेकानंदांनी आवाहन केलं, आम्हाला कार्यकर्ते हवेत, पैसा असणार नाही, कोणाचा पाठिंबा असणार नाही, कोणाची मदत असणार नाही, एकटे रस्त्यावरती उभे राहा, भगवंत तुमच्या पाठीशी असेल, भगवंताचा भरोसा ठेवा, अशी धारणा असलेले कोण आमच्या पाठीशी यायला तयार आहेत ते सांगा. प्रवचन ऐकायला फार बरं वाटतं, ऐकणारे सगळे ऐकत होते, कुणी तयार झालं नाही. एकट्या मार्गारेट नोबल उभ्या राहिल्या आणि त्या स्वामीजींना म्हणाल्या की मी तुमच्या कार्यामध्ये योगदान द्यायला तयार आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले, पुढे मागे जेव्हा मी हिंदुस्थानात परत जाईल तेव्हा हिंदुस्थानातल्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी मला काहीतरी करावं लागेल, त्यावेळेला तुमची मला मदत लागेल, मी तुम्हाला कळवीन, तुम्ही हिंदुस्थानात अवश्य या. आता सध्या तुमचं जे काम चालू आहे ते चालू ठेवा. वेदांत सोसायटीची स्थापना स्वामी विवेकानंदांनी इंग्लंडमध्ये केली. स्टर्डी आणि मुलर त्याचे ट्रस्टी झाले आणि मार्गारेट नोबलांकडे स्वामी विवेकानंदांनी त्या वेदांत सोसायटीचं सगळं कार्य जे आहे ते सोपवलं. इंग्लंडमधलं स्वामी विवेकानंदांचं वेदांत सोसायटीचं सगळं काम जे आहे ते मार्गारेट नोबल पाहत होत्या. त्याचा फायनान्स सगळा जो आहे तो स्टर्डी आणि मुलर हे करत होते. पुढे स्टर्डी आणि मुलर यांची स्वामी विवेकानंदांबद्दलची धारणा बदलली. त्यांना असं वाटलं की स्वामी विवेकानंद वरचेवर आजारी पडतात, यावरनं ते काही संत नाहीयेत, संत असते तर आजारी पडले नसते, ते एवढे योगी आहेत, मग त्यांना असा बीपीचा त्रास का असावा. म्हणून त्याने एक पत्र काढलं आणि स्वामी विवेकानंदांचा आम्ही त्याग करत आहोत असं जाहीर केलं. काय काय संतांना सुचवावं लागतं. मार्गारेट नोबल जे आहेत त्यांना स्वामी विवेकानंदांनी लिहिलं की स्टर्डी आणि मुलर यांच्या तुम्ही आहारी जाऊ नका, ते पैसे देत आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या अधीन होऊ नका. ज्या भगवंताच्या सत्तेने हे कार्य चाललेलं आहे त्या भगवंताच्या अनुसंधानात कर्म करा, स्टर्डी आणि मुलर यांच्या अनुसंधानात कर्म करू नका. मार्गारेट नोबलला चिंतनाची एक नवी दिशा जी आहे ती स्वामी विवेकानंदांनी या पत्राद्वारे प्राप्त करून दिली. आता वेदांत सोसायटीसाठी वर्गणी गोळा करण्यापासून तर सगळ्या प्रकारचं कार्य जे आहे ते मार्गारेट नोबल या पाहू लागल्या. स्वामी विवेकानंदांनी अमेरिका सोडलं, ते हिंदुस्थानात परत आले. 1 मे 1897 या दिवशी स्वामी विवेकानंदांनी भारतात रामकृष्ण आश्रमाची स्थापना केली. शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा हा भगवान रामकृष्ण देवांचा संदेश अवघ्या जगताला सांगण्यासाठी एक मोठं व्यासपीठ रामकृष्ण आश्रमाच्या रूपानं स्वामी विवेकानंदांना मिळालं. स्वामी विवेकानंदांचे संन्यासी जे आहे ते मानवतावादाचं घनीभूत रूप धारण करून हिंदुस्थानात सर्वत्र संचार करू लागले. याच काळामध्ये स्वामी विवेकानंदांना असं वाटलं की आपण स्त्रियांसाठी काहीतरी केलं पाहिजे. माता शारदा देवी होत्या, त्यांचं अधिष्ठान प्राप्त होईल आणि त्याद्वारे स्त्रियांच्या उन्नतीसाठी काहीतरी कार्य होईल असं स्वामीजींना वाटत होतं. आणि म्हणून बंगालमधल्या सरला घोष या एका वृत्तपत्राच्या संपादिकेला स्वामी विवेकानंदांनी 2-3 पत्र लिहिलं. या कार्यात त्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन केलं. पण एकंदरीतच त्या काळामध्ये स्त्री जातीची एकंदरीत झालेली उन्नती, त्यांचा एकंदरीत शैक्षणिक दर्जा, यामुळे स्त्रियांना संघटितरित्या एकत्रित आणण्याचं काम कोणी भारतात करू शकेल असं स्वामी विवेकानंदांच्या समोर येईना. त्यांना अशी कोणी स्त्री दिसेना. याच काळात मार्गारेट नोबलचं एक पत्र आलं. त्यांनी स्वामी विवेकानंदांना विचारलं की माझी हिंदुस्थानात येण्याची इच्छा आहे, तुमच्या कार्यात जीवन समर्पित करण्याची इच्छा आहे, आपण संमती दिलीत की मी माझ्या मुख्याध्यापिका पदाचा राजीनामा देईन आणि तुमच्याकडे येईन, तुमच्या अनुमतीची वाट पाहत आहे. स्वामीजींना सुद्धा भारतात स्त्रियांसाठी काहीतरी कार्य सुरू करायचं होतं. पण मार्गारेट नोबलला भारतात ये असं लिहिताना स्वामी विवेकानंदांनी कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतलेली आहे ती लक्षात घेण्यासारखी आहे.
स्वामी विवेकानंदांची पत्रे हा ग्रंथ बहुतेक इतर रामकृष्ण मठाच्या लोकांनी आणलेला असेल. आपण तो ग्रंथ अवश्य घ्यावा आणि ज्याला जीवनात काही कार्य करायचं आहे त्यानं सवडीनं स्वामी विवेकानंदांची पत्र वाचून काढावीत. सुमारे 1000 पानाचा हा ग्रंथ आहे. पण विवेकानंदांचं खरं अंतःकरण ओळखायचं असेल तर विवेकानंदांच्या चरित्रापेक्षा विवेकानंदांची पत्र जी आहेत ती त्यांचं अंतःकरण मोकळं करून दाखवतात. या पत्रात ते मार्गारेट नोबलला लिहितात, तुला भारतात यायचं असेल तर अवश्य ये, पण लक्षात ठेव तुझ्या अंतःकरणात आदराचं स्थान पहिल्यांदा भारत असला पाहिजे आणि नंतर विवेकानंद असले पाहिजेत. स्वामीजींचं एक फार सुंदर वाक्य आहे, कोणा व्यक्तीसाठी कार्य करू नका, विचारांसाठी कार्य करा. स्वामी विवेकानंद ही व्यक्ती म्हणून तिचा मान राखू नका, तर स्वामी विवेकानंदाचे जे विचार आहेत त्या विचारांचा मान राखा, त्या विचारांसाठी कार्य करा. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, माझ्यापेक्षा भारतावरती तुझं जास्त प्रेम असलं पाहिजे. या देशाची परिस्थिती मोठी विचित्र आहे. येथे अज्ञान आहे, दारिद्र्य आहे, रोगराई आहे. मी काय हिंदुस्थानातला फार मोठा बडा आसामी नाहीये, माझ्याकडे गाड्या घोड्या नाहीयेत, संपत्ती नाहीये, मी एक सामान्य मनुष्य आहे. इथे यायचं झालं तर तुला एखाद्या छोट्याशा झोपडीमध्येच राहावं लागेल. जर इंग्रज सरकारांच्या बरोबर तू राहणार असशील, हॉटेलमध्ये राहणार असशील, मोठमोठ्या बंगल्यामध्ये निवास करून कार्य करणार असशील तर कृपा करून येऊ नकोस. माझ्या देशातल्या स्त्रिया अंधश्रद्धा आहेत, अज्ञानी आहेत, भोळ्या बाबड्या आहेत, कदाचित अस्वच्छही असतील. त्यांच्याकडे पाहून तू नाकं मुरडणार असशील तर कृपा करून भारतामध्ये येऊ नकोस. दोषासकट जर भारत तुला प्रिय असेल तर तू या ठिकाणी ये. हत्तीचे दात त्याच्या तोंडातनं बाहेर आले की आत पुन्हा जात नाहीत. मी एकदा शब्द दिलेला आहे, मी शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी राहीन, पण तुझं प्रेम माझ्यावर असता कामा नये, माझ्या कार्यावरती असलं पाहिजे. जे आदर्श मी प्रस्थापित करतो आहे त्या आदर्शांसाठी तू काम केलं पाहिजे, व्यक्तिपूजा असता कामा नये. अलीकडच्या सगळ्या महाराज लोकांनी हे पत्र वाचलं पाहिजे आणि आपण आपल्या शिष्यांना कशा प्रकारच्या सूचना दिल्या पाहिजेत ते त्यातनं शिकलं पाहिजे. अनेकदा परदेशातले शिष्य इथे येतात आणि ते त्या महाराजांचं इतकं महत्व वाढवतात की शेवटी ते महाराज महत्वाचे ठरतात आणि तत्व बाजूला होतात. मग सगळीकडे त्या महाराजांचे फोटो आणि त्या महाराजांचंच कौतुक. स्वामी विवेकानंदांचं वैशिष्ट्य होतं, अमेरिकेतनं आणि इंग्लंडमधनं काही लोक त्यांच्या मदतीला हिंदुस्थानात आले. जोसेफाइन मॅक्लिऑड, गुडविन, मिस्टर अँड मिसेस सेव्हियर, मिस्टर अँड मिसेस ओलिबुल, हे सगळे लोक इथं आले. मार्गारेट नोबल आली. पण स्वामी विवेकानंदांनी त्यांना भारताच्या साच्यामध्ये राहायला सांगितलं, भारतीय पद्धतीने राहायला सांगितलं. संख्यात्मक दृष्टीने जर विचार केला तर रजनीशांचं कार्य विवेकानंदांपेक्षा मोठं आहे. रजनीशांनी हजारो अमेरिकन, इंग्लंड, फ्रान्स, जर्मन, जापान या देशातले लोक इथं आणले. अक्षरशः हजारो माणसांच्या झुंडीच्या झुंडी पुण्यामध्ये येत होत्या, ब्ल्यू डायमंड हॉटेलमध्ये राहत होत्या आणि रजनीशांच्या वाङ्मयाचा प्रचार करत होत्या. पण या सगळ्या लोकांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली नाही. त्यांचे क्लब, त्यांची दारू, त्यांचा फ्री सेक्स या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या आश्रमामध्ये चालू केल्या आणि त्यांनी जास्तीत जास्त रजनीशांना बदनाम कसं करता येईल ते पाहिलं. स्वामी विवेकानंदांचं वैशिष्ट्य असं, मुठभरच परदेशी लोक त्यांनी आणले असतील, पण या सगळ्या लोकांना त्यांनी भारतीय संस्कृतीच्या साच्यातनं बाहेर पाडलं. म्हणून आपल्याला पुढे पाहायला मिळेल की भगिनी नीता जाहीर व्याख्यानात सांगायची की हिंदुस्थानची राणी व्हिक्टोरिया नाहीये, हिंदुस्थानची राणी सीता आहे. क्रिकेट खेळू नका, भारतीय खेळ खेळा, खो खो खेळा, हुतुतू खेळा, कशाला तुम्ही क्रिकेट खेळता. मार्गारेट नोबलनी हे सांगावं. रवींद्रनाथ टागोरांना ती भेटली होती. त्यांचा मुलगा अवनींद्रनाथ टागोर हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकतो आहे हे कळल्यावरती मार्गारेट नोबल रवींद्रनाथ टागोरांना म्हणाली की बंगाली साहित्याची तुम्ही तेजस्वी ऋषी आहात, प्रभू आहात, आणि तुमचा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकतो हे बरोबर नाही. तुम्ही ताबडतोब तुमच्या मुलाला बंगाली माध्यमाच्या शाळेमध्ये घाला. शिक्षण आहे मातृभाषेतनं मिळालं पाहिजे. 4 हाताच्या गाड्यावरती
भारतीय कपडे ठेवून निवेदितेने स्वदेशी कपड्याचा प्रचार केला आणि विदेशी कपडे वापरू नका म्हणून सांगितलं. म्हणजे कशा प्रकारे भारतीय तत्वज्ञानाशी आणि भारतीय जीवनाशी त्या समरस झाल्या हे पाहण्यासारखं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार अचानक घडल्या आणि फार सुखाने घडल्या असं समजायचं काही कारण नाहीये. या सगळ्या गोष्टी करत असताना भगिनी निवेदितेला, मार्गारेट नोबलला अनेक संकटांना तोंड द्यावं लागलेलं आहे. हिंदुस्थानात राहणं इतकं सोपं नव्हतं. स्वामी विवेकानंदांना तिने पत्र लिहिलं. विवेकानंदाने तिला या सगळ्या अटी घातल्या. या सगळ्या अटी तिने स्वीकारल्या आणि त्या स्वीकारून मी हिंदुस्थानात येत आहे असं स्वामी विवेकानंदांना कळवलं. तिच्या स्वागतासाठी स्वतः स्वामी विवेकानंद त्या बंदरावरती आले होते. ती बोटीतनं उतरली. तिने विवेकानंदांना पाहिलं आणि विक्ट्री, आय एम इन इंडिया असं म्हणून चक्क आनंदाने ती विवेकानंदांच्या जवळ आली आणि त्यांना साष्टांग प्रणिपात केला. भारतात आल्यानंतर भारतातलं कर्मकांड, सोवळं, वर्णव्यवस्था, भारतीयांच्या ख्रिश्चनांबद्दलच्या म्हणजे गोऱ्या कातडीच्या माणसांबद्दलच्या धारणा, या सगळ्या गोष्टींना मार्गारेट नोबलला सामोरं जावं लागलं. सर्वात पहिला धक्का म्हणजे दक्षिणेश्वरच्या कालीमातेच्या मंदिरात त्यांना प्रवेश नव्हता, कारण त्या मंदिरात फक्त हिंदूंना प्रवेश आहे. ज्याप्रमाणे जगन्नाथपुरीच्या मंदिरात फक्त हिंदूंना प्रवेश असतो, अन्य धर्मियांना प्रवेश नाही, त्याप्रमाणे कालीमातेच्या मंदिरामध्ये फक्त हिंदूंना प्रवेश असल्यामुळे आणि मार्गारेट नोबल या ख्रिश्चन वंशाच्या असल्यामुळे त्यांना त्या मंदिरात प्रवेश नव्हता. अनेकदा ज्या कुटुंबात त्या जात असत त्या कुटुंबात त्यांना स्वयंपाकघरात कोणी येऊ देत नसे, कारण प्रत्येकाचं सोहळं इतकं जबरदस्त असायचं की ख्रिश्चन बाई आमच्या स्वयंपाकघरात शिरता कामा नये. जर चुकून त्यांनी त्या कुटुंबातल्या मुलांच्या बाहुलीला, एखाद्या खेळण्याला हात लावला तर त्या खेळण्याला आणि वस्तूला घरातले लोक पुन्हा हात लावत नसत. या ख्रिश्चन बाईनी याला हात लावला, आता संपलं, ही वस्तू आता आपल्याला वापरता येणार नाही, ती टाकून दिली जात होती. सर्वात विनोदाची गोष्ट म्हणजे मार्गारेट नोबल यांच्याकडे एक मोलकरीण कामाला होती. ती बाई जपानी होती. तिचं नाव होतं झी. जपानमध्ये किंवा जपानी भाषेमध्ये झी या शब्दाचा अर्थ होतो मुलगी. लहान मुलीला झी म्हणतात. ही बाई मोठी झाली तर तिचं नाव झी असल्यामुळे ती झीच होती. या बाईनं तिचं सोहळं मार्गारेट नोबलवर लादावं. ती चहा करायची, पण मार्गारेट नोबलला तिने सांगितलं होतं की तुम्ही किटलीला हात लावत जाऊ नका, मी तुम्हाला किटलींचे हात देत जाईल. एकदा मार्गारेट नोबलने किटलीला हात लावला आणि नंतर मार्गारेट नोबलला त्या किटलीला त्यांनी चहा दिला आणि त्या किटलीला मार्गारेटने हात लावला होता हे त्या बाईला कळलं. तर त्या बाईने चक्क आंघोळ केली, किटली धुतली, आंघोळ केली आणि मग पुन्हा ती कामाला लागली. ख्रिश्चन आहे म्हणून तिचा स्पर्श कुठल्याही वस्तूला होता कामा नये याचा अनेक जण काळजी घेत होते, दक्षतापूर्वक विचार करत होते. तिने शाळा सुरू केली. स्वामी विवेकानंदाने आश्वासन तिला दिलं की मी काही लोक तयार करीन, ते त्यांची मुलं तुझ्या शाळेमध्ये टाकतील. मीटिंग सुरू झाली. 3-4 लोकांना स्वामी विवेकानंदांनी तयार केलं होतं की त्या सभेत तुम्ही उभं राहून सांगा की आम्ही आमची मुलं मार्गारेट नोबलच्या शाळेत टाकायला तयार आहोत. मीटिंग सुरू झाली. पण हे 3-4 लोक जे आहेत हे शेवटपर्यंत उठले नाहीत. स्वामी विवेकानंदांना खुणा करून सांगता आहेत, पण या ख्रिश्चन बाईच्या शाळेत आपली मुलं जर टाकली तर समाज आपल्याला बहिष्कृत करेल, या भीतीने कोणी ते धाडस करायला तयार नव्हतं. मार्गारेट नोबलनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य करत असताना कशा प्रकारच्या संकटांना तिने तोंड दिलेलं आहे हे लक्षात ठेवा. आणि एवढा असूनही मार्गारेट नोबलच्या साहित्यामध्ये कुठेही हिंदू हिंदू धर्मातल्या कर्मकांडी लोकांना, पुरोहित वर्गाला शिव्याशाप नाहीत. हे अलीकडच्या तथाकथित लबाड समाजसुधारकांनी लक्षात ठेवावं. सगळ्या समाजसुधारकांनी सतत धर्ममार्तंडांना आणि पुरोहित वर्गाला शिव्याशाप दिलेले आहेत.
ते काम मार्गारेटने कधी केलं नाही. ती भारतासाठी समर्पित होण्यासाठी आली होती, ती भारतीय लोकांसाठी समर्पित झाली. हा सगळा अपमान तिने शांतपणे सहन केला. या सगळ्या गोष्टी ती सहन करत असताना तिचं स्वागत भारतातल्या एका वृद्ध आध्यात्मिक विदुषीनी म्हणजे माता शारदा देवींनी कसं करावं. शारदा देवी एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. काल आपण त्यांचं चरित्र पाहिलंच. मार्गारेट नोबल भेटायला येत आहेत हे जेव्हा कळलं तेव्हा त्या प्रतीक्षाच करत होत्या. अत्यंत प्रेमाने त्यांनी मार्गारेटचं स्वागत केलं. ज्या पलंगावरती म्हणजे खाटेवरती माताजी बसत असत त्या खाटेवरती अत्यंत प्रेमाने दंड धरून त्यांनी मार्गारेट नोबलला बसवलं. मोठ्या प्रेमाने तिच्या गालाचा मुका घेतला. तिला अत्यंत प्रेमाने हृदयाजवळ घेतलं. एवढंच नव्हे तर माताजी तिच्या मांडीला मांडी लावून मठामध्ये जेवायला बसल्या. माताजी पण जुन्या विचारांच्या होत्या. त्याही बाळबोध संस्कारातच वाढलेल्या होत्या. पण संत कशा प्रकारे एकदम व्यापक होऊ शकतात, नवीन धर्मसंस्थापना करण्याचं काम असे लोक करत असतात. माताजींनी निवेदितेबरोबर जेवण गेलं हे कळल्यानंतर स्वामी विवेकानंदांना अतिशय आनंद झाला. कारण रामकृष्ण मठातले बाकीचे बरेचसे संन्यासी जे आहेत ते कर्मठ होते. खरं सांगायचं म्हणजे भगवान रामकृष्ण परमहंस सुद्धा कर्मठ होते. हळूहळू नंतर मग त्याने हे सगळा कर्मठपणा सोडून दिला, पण त्यावेळी त्याने देह सुद्धा ठेवला. त्यामुळे काही संन्यासी शिष्य जे होते ते मार्गारेट नोबलच्या हातचं खायचं नाही अशा प्रवृत्तीचे होते. मग स्वामी विवेकानंदांचा एक उद्योगच होऊन बसला. अशा कर्मठ शिष्यांना सकाळी फिरायच्या निमित्ताने मार्गारेट नोबलकडे न्यायचं. 16 बोसपारा लेन इथं त्याची खोली होती. त्या खोलीत मुद्दाम या शिष्यांना न्यायचं. मग मार्गारेटला चहा करायला सांगायचा आणि मार्गारेटच्या हातचा चहा त्या शिष्यांना कंपल्सरी पाजायचा. किंवा मार्गारेटने तयार केलेलं फरसाण, मार्गारेटने तयार केलेला चिवडा हा मठामध्ये आणायचा आणि सगळ्या संन्याशांना खायला लावायचा. आणि मग स्वामीजी गमतीने म्हणायचे, तुम्ही आता हिंदू जरा राहिला नाहीत, तुम्ही आता भ्रष्ट झालात, तुम्ही आता बाटलात, तुम्ही आता ख्रिश्चन झालात, असं गमतीने स्वामी विवेकानंद म्हणायचे. ज्या पार्श्वभूमीवरती मार्गारेट नोबल स्वामी विवेकानंद यांनी कार्य केलेलं आहे ती पार्श्वभूमी खरोखर समजावून घेण्यासारखी आहे. भारताच्या भवितव्याची चिंता स्वामी विवेकानंदांना होती. भारताची समाज व्यवस्था बदलली पाहिजे आणि भारत हा संघटित झाला पाहिजे यासाठी स्वामी विवेकानंद क्रियाशील होते. त्यांच्या या कार्यामध्ये मार्गारेट नोबल ज्या आहेत त्या सहभागी झाल्या होत्या. अत्यंत साधी राहणी, मनाची अत्यंत सरलता, बुद्धीची अत्यंत तरलता आणि अंतःकरणाची अत्यंत विरलता अशा अनेक गुणांचा समुच्चय मार्गारेट नोबलमध्ये होता. स्वामी विवेकानंदांच्या सहवासामध्ये तिचं रूपांतरण जे आहे ते व्हायला सुरुवात झाली. स्वामी विवेकानंदांनी 25 मार्चला तिला ब्रह्मचर्य दीक्षा दिली. तिचं नामांतर झालं. मार्गारेट नोबलची भगिनी निवेदिता झाली. कलकत्ता उच्च न्यायालयाचे अध्यक्ष या समारंभाला अध्यक्ष होते. त्या व्याख्यानात त्यांनी सांगितलं की मार्गारेट नोबल उर्फ भगिनी निवेदिता म्हणजे इंग्लंडने हिंदुस्थानाला दिलेली देणगी आहे. आता स्वामी विवेकानंदांबरोबर त्यांना काही प्रवास सुद्धा करावा लागला. विवेकानंद आपले संन्यासी शिष्य आणि मार्गारेट नोबल यांच्याबरोबर हिमालयामध्ये हिंडलेले आहेत, अल्मोऱ्याला हिंडलेले आहेत. मार्गारेट नोबल यांनी या प्रवासातल्या सगळ्या आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. स्वामी विवेकानंदांवरती त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. माय वॉन्डरिंग्स विथ स्वामी विवेकानंद अँड माय मास्टर ॲज आय सॉ हिम या 2 पुस्तकामध्ये त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या बद्दलच्या आपल्या सगळ्या आठवणी दिलेल्या आहेत. फार मोठ्या मानसिक संघर्षातनं तिला जावं लागलं. तिचे सगळे संस्कार जे होते ते चर्चमधले होते. तिचं सगळं वातावरण जे आहे ते इंग्रजांच्या सहवासातलं होतं. इंग्रज लोक कार्य करत होते, पण कार्य करताना आपण समाजावरती उपकार करत आहोत ही सतत त्यांची भूमिका होती. भारतात जेवढे मिशनरी येत होते त्या सगळ्यांचा मुख्य हेतू धर्मांतर हा असायचा आणि सेवा हा सेकंडरी उद्देश असायचा. हिंदुस्थानचं ख्रिश्चनीकरण कसं करता येईल
हा एकमात्र डोळ्यासमोर हेतू ठेवून त्यांनी हिंदुस्थानात माणसं पाठवली होती. दुर्दैवाने आमच्या इथं कर्मकांडामुळे जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था यांच्या टोकाच्या भूमिकेमुळे आम्ही सुद्धा दलितांवरती खूप अन्याय केले. आम्ही सुद्धा सामान्य माणसाला पायाखाली तुडवलं. आमच्यातल्या ह्या दोषाचा बरोबर फायदा करून घ्यायचा, हिंदुस्थानात सेवाभावाचं जाळं विणायचं आणि या सेवाभावाच्या माध्यमातून हिंदूंचं ख्रिश्चनीकरण करायचं, हा मिशनरीचा डाव होता. स्वामी विवेकानंदांनी पुढे हा डाव उधळून लावला. त्यांनी रामकृष्ण आश्रमाच्या द्वारे हिंदू लोक सुद्धा सेवा करू शकतात. भगवान बुद्धांनी जी मानवता सांगितलेली आहे ती मानवता आम्हाला पश्चिमेकडनं शिकण्याची आवश्यकता नाही, हे स्वामी विवेकानंदांनी सिद्ध करून दाखवलं. दुर्दैवाने धर्माची जी उदात्त मूल्य आहेत ती फक्त धर्मग्रंथात राहतात आणि व्यवहारात वागताना हेवे दावे, द्वेष, मत्सर, श्रेष्ठ, कनिष्ठ, क्षुद्र, उच्च वर्ण असे भेद आपण पाळतो आणि त्यामुळे हिंदू समाज संघटित आणि एकसंध होऊ शकत नाही. या धर्माचा आणि शास्त्राचा दोष नाहीये, दोष माणसांचा आहे, हे स्वामी विवेकानंदांनी आणि मार्गारेट नोबलनी दाखवून दिलं. म्हणून मार्गारेट नोबल त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होत असताना त्यांना खूप मानसिक संघर्ष करावा लागला. त्याही ब्रिटिश पद्धतीने काम करायला लागायच्या. मग स्वामी विवेकानंद त्यांच्या त्या ब्रिटिश पद्धतीवरती कडाडून हल्ला करायचे. अनेकदा सकाळी चहा घेत असताना मार्गारेट नोबल आणि विवेकानंद यांच्यात इतका वाद व्हायचा की या वादाचं आता भांडणात रूपांतर होते की काय आणि मार्गारेट नोबल कायमचं भारत सोडून इंग्लंडला परत जात आहेत की काय अशी भीती बाकीच्या लोकांना वाटायची. स्वामी अभेदानंद शुटीमध्ये पडायचे आणि थोडीशी मध्यस्थी करून तो वाद तेवढ्यापुरता मिटवायचे. मार्गारेट नोबल मनातनं झुरायला लागली की का सारखे हे मला रागवतात, का सारखे माझ्यावरती इतकी टीका करतात. स्वामी विवेकानंदांची अशी इच्छा होती की मार्गारेट नोबलनी समाजसेवा करत असताना तिच्या मनामध्ये आपण लोकांवरती उपकार करत नाही आहोत तर दरिद्री नारायणाची पूजा, शिवभावे जीवसेवा, आपण परमेश्वराची पूजा करत आहोत. ही माणसं इतकी हीनदीन नाही आहेत, आपण त्यांचा उद्धार करत नाही आहोत. परवा रामकृष्ण आश्रमांनी चिपळूणला पुरामध्ये ज्यांची घरं वाहून गेली अशा 50-60 लोकांना त्यांची घरं त्यांच्या ताब्यात दिली. नुकतीच ती घरं बांधून झाली आणि स्वामी भौमानंद महाराज यांच्या हस्ते या सगळ्या घरांचं हस्तांतरण झालं. ज्या लोकांना ती घरं दिली किती सन्मानपूर्वक त्यांना घरं दिली. त्या घरातल्या गृहस्वामिनीला साडी आणि चोळी, घरातल्या माणसाला शाल, सन्मानाने त्याच्या हातामध्ये त्या घराची किल्ली. आपण समाजसेवा करत आहोत म्हणजे समाजावरती फार मोठी उपकार करत आहोत अशा प्रकारची भूमिका ठेवून चालणार नाही. मी भाषण करतो आहे म्हणजे श्रोतारूपी परमेश्वराचं वाक्सुमनाने पूजन करतो आहे, ही प्रवचनकाराची भूमिका असली पाहिजे. समोरचे लोक फार अडाणी आहेत आणि मी फार ज्ञानी आहे आणि मी त्यांना फार शहाणं करण्याचा प्रयत्न करतो आहे, अशा अहंकाराने जर प्रवचनकार प्रवचन करत असेल तर त्या धंदेविक माणसांच्या प्रवचनाचा समाजावरती काही उपयोग होणार नाही. म्हणून स्वामी विवेकानंदांची इच्छा होती की मार्गारेट नोबलनी आपलं चित्त बदलावं, मानसिक रूपांतरण करावं आणि त्यांनी ब्रिटिश शैलीने काम न करता भारतीय पद्धतीने काम करावं. मार्गारेट नोबल यांचे जुने संस्कार पुन्हा पुन्हा डोकं वर काढत होते. आपल्या स्वभावामध्ये बदल करणं ही गोष्ट इतकी साधी आणि सामान्य नाहीये. फार मोठ्या दिव्यातनं त्यासाठी जावं लागतं. मार्गारेट नोबल त्या दिव्यातनं जात होती. त्याला रजनीशांनी प्रसूती वेदना म्हटलेलं आहे. मी माझ्यात जेव्हा नवीन मनुष्य तयार करत असतो, मी जेव्हा मला घडवत असतो तेव्हा अंतःकरणाला ज्या वेदना होत होत्या असतात त्या एक प्रकारच्या प्रसूती वेदनाच आहे. एक दिवस संध्याकाळची वेळ होती. बंगल्याच्या टेरेसवरती भगिनी निवेदिता आणि स्वामी विवेकानंद होते. स्वामी विवेकानंद निवेदितेच्या जवळ आले. त्यांनी तिच्या मस्तकावरती हात ठेवला आणि एक शक्ती संक्रमित केली. भगवान रामकृष्ण देव म्हणाले होते की यथा समय विवेकानंदांच्या मध्ये, नरेंद्रामध्ये अशी शक्ती येईल की तो नुसत्या स्पर्शाने दुसऱ्याचं रूपांतरण करू शकेल. तो प्रयोग स्वामी विवेकानंदांनी केला आणि नुसत्या विवेकानंदांच्या स्पर्शाने
भगिनी निवेदितांचे सगळे ब्रिटिश संस्कार भस्मसात झाले. एक नवी निवेदिता तयार झाली. स्वामी विवेकानंद म्हणाले, आपण आता आपले सगळे मतभेद विसरूयात आणि एका नव्या जीवनाला आपण आता प्रारंभ करूयात. यानंतर स्वामी विवेकानंद अमरनाथला जाऊन आले आणि मग विवेकानंदांनी ठरवलं की आता या जगामध्ये आपण फार राहायचं नाही. आपलं अवतार कार्य संपलेलं आहे. आता रामकृष्ण मठ ही एक स्वयंचलित यंत्रणा तयार झालेली आहे. जगातली कोणतीही शक्ती हे स्वयंचलित यंत्र बंद करू शकणार नाही. 2 आश्रम स्थापन झाले. स्वामी विवेकानंदांचे लेखत कलकत्त्याचा बेलूर मठ आणि मद्रासचा शशी महाराजांनी सुरू केलेला मठ सुरू झाला. स्वामी विवेकानंदांनी विचार केला, आता आपण देहत्याग करावा. यथासमय नवे नवे संन्यासी तयार होतील, नवे नवे भक्त तयार होतील, नवे नवे मठ तयार होतील. आपण या यंत्राला गती दिलेली आहे. आता जगातली कोणतीही शक्ती या यंत्राची गती बंद करू शकत नाहीत. काय दुर्दम्य आत्मविश्वास स्वामी विवेकानंदांना होता आणि तो खरा ठरला की नाही बघा. आज मठातली पुरं इथं आली आहेत आणि त्यांनी पुस्तकं विकायला आणलेली आहेत. म्हणजे त्या यंत्राची गती अखंड चालू आहे. 200च्या घरात मठ आहेत. सगळ्या हिंदुस्थानातच नव्हे तर सगळ्या जगात वेगवेगळ्या देशामध्ये मठ आहेत. स्वामी विवेकानंदांनी 4 जुलै 1902 या दिवशी देह ठेवला. 5 जुलै 1902 दुपारचे 4 वाजलेले आहेत. चंदनाची चिता रचण्यात आलेली आहे. त्यावर स्वामी विवेकानंदांचा देह ठेवण्यात आलेला आहे. मार्गारेट नोबल, भुवनेश्वरी देवी, स्वामी ब्रह्मानंद, स्वामी रामकृष्णानंद हे सगळे लोक त्या चंदनाच्या चितेजवळ उभे आहेत. मार्गारेट नोबलच्या मनात येऊन गेलं की स्वामीजींच्या अंगावरती जी शाल आहे ती आपल्याला प्रसाद म्हणून मिळाली तर. त्यांनी ब्रह्मानंदांना विनंती केली, पण स्वामी ब्रह्मानंद म्हणाले की नाही, संन्यासाचं वस्त्र जे आहे ते असं देता येणार नाही, आता ते अग्निसंस्कारातच जाईल. मार्गारेट नोबल म्हणाल्या, त्या शालीचा एखादा तुकडा तरी मला प्रसाद म्हणून द्या. ब्रह्मानंद म्हणाले, नाही, संन्यासाचं वस्त्र असं फाडून देता येणार नाही. अग्निसंस्कार सुरू झाला. ज्वाळा भडकल्या. ज्या दोरांनी ते शरीर आणि ती शाल बांधली गेली होती ते दोर त्या अग्नीमध्ये तटातट तुटून गेले. गंगेच्या काठावरती हा अग्निसंस्कार चालू आहे. पलीकडनं जोराचं वारा येत आहे. त्या शालीचा एक तुकडा वाऱ्याने उडाला आणि मार्गारेट नोबलच्या चरणाजवळ येऊन पडला. तिने तो तुकडा हातात घेतला. त्या वस्त्राचे उभे आणि आडवे धागे मार्गारेट नोबलला सांगत होते, विवेकानंद ही व्यक्ती गेली असली तरी विवेकानंद हा विचार शाश्वत राहणार आहे. शेवटी मार्गारेट नोबलना असं वाटत होतं की स्वामी विवेकानंद म्हणतात, लव्ह इंडिया, माझ्या भारतावरती प्रेम करा. कसं भारतावरती प्रेम करता येईल? काय आपण हिंदुस्थानासाठी करू शकतो? एकदा त्यांनी स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला, भारतीय स्वातंत्र्यासाठी आपण काही करायला नको का? जोपर्यंत इंग्रजांच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत ते भारताचा विकास होऊ देणार नाहीत. मार्गारेट नोबलचा जगदीशचंद्र बोस या वनस्पती शास्त्रज्ञाशी घनिष्ठ संबंध होता. त्यांच्या पत्नीची आणि भगिनी निधीची मैत्रीच झालेली होती. टाटांनी त्यावेळेस भारतीय विद्यापीठाची संकल्पना मांडली होती, पण त्यांची शैक्षणिक संकल्पना इंग्रजांनी फेटाळून लावलेली होती. जगदीशचंद्र बोसना इंग्रज सरकार त्रास देत होतं. ख्रिश्चन मिशनरीज जे आहेत ते हिंदुस्थानामध्ये येत होते आणि भारतीय लोक कसे खोटे आहेत, भारतीय लोक कसे अडाणी आहेत, कसे अशिक्षित आहेत, कसे मागासलेले आहेत, कसे ढोंगी आहेत, याचा सगळ्याचा प्रचार इंग्लंडमध्ये करत होते. मार्गारेटला असं वाटत होतं की हे चित्र बदलायचं असेल आणि स्वामी विवेकानंद म्हणतात, लव्ह इंडिया, माझ्या भारतावरती प्रेम करा. मग भारतावरती जर प्रेम करायचं असेल तर आपल्याला या देशातनं इंग्रजांना हाकलून दिलं पाहिजे. जोपर्यंत राजकीय दृष्ट्या भारत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत भारतावर प्रेम कसं करणार? राजकीय स्वातंत्र्यासाठी धडपड हाच भारत प्रीतीचा मार्ग आहे. त्यांनी स्वामी विवेकानंदांनी विचारलं, या बाबतीत मी काय करू? स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं, जगन्मातेला विचारा,
तीच तुम्हाला सांगेल. आता मी निवृत्त झालेलो आहे, माझा अंतकाळ माझ्या डोळ्यासमोर आलेला आहे. आता आईची जशी इच्छा असेल तसं घडेल, जगदंबा बघेल. शेवटी स्वामी विवेकानंद कोणालाही कुठलाही निर्णय देत नव्हते. सगळ्यांना सांगत होते, जगदंबेची इच्छा असेल तसं होईल, आईच्या मनात असेल तसं घडेल. हळूहळू विवेकानंदांनी आपलं मन सगळ्या कार्यातनं ओढून घेतलं, सगळा पसारा त्याने ओढला. खरं सांगायचं म्हणजे भगवान रामकृष्ण परमहंसांनी निर्विकल्प समाधीची किल्ली विवेकानंदांच्या हातात दिलेली होती आणि विवेकानंदांनी आपली अवतार लीला संपवली. आणि मार्गारेट नोबल उर्फ भगिनी निवेदिता यांनी उघड राजकारणात प्रचार करायला सुरुवात केली. आधी त्या रामकृष्ण मठात जात असत. संगीत, गणित, विज्ञान, भूगोल हे विषय ते तिथे शिकवत असत. रामकृष्ण मठांच्या शाळांमध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं. पण जेव्हा त्या राजकीय सभांमधनं भाषण करू लागल्या तेव्हा शेवटी रामकृष्ण आश्रमाला असं जाहीर करावं लागलं की भगिनी निवेदिता आणि रामकृष्ण आश्रम यांचा काहीही संबंध नाही. त्यांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत, त्याचा मठाशी काही संबंध नाही. तेव्हापासून तर आत्तापर्यंत रामकृष्ण मठ ही संस्था राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शिवभावे जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा या भूमिकेतनं ते लोक कार्य करत राहतात. नियमानुसार, कायद्यानुसार त्यांना सरकारी अनुदान मिळतं, पण त्यासाठी कुठल्या राजकीय पक्षाचा प्रचार करणं आणि कुठल्या राजकीय पक्षाचा अधीन होणं हे पाप रामकृष्ण आश्रमाने कधीच केलं नाही. कायमचे संन्यस्त वृत्तीनं, स्वतंत्र वृत्तीनं आणि अत्यंत स्वाभिमानाने काम करत राहिलेले आहेत. मार्गारेट नोबल जे आहेत, अर्थात त्यांचं राजकारणातला भाग घेणं जे आहे ते त्या काळातल्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या तेजस्वी माणसांसारखं होतं. अशी एक सभा होती की त्या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी साम्राज्य दिन साजरा होणार होता. ही सभा कलकत्त्यात होणार होती. त्या सभेमध्ये प्रारंभीचं गायन करणार होते रवींद्रनाथ टागोर. त्या सभेचे अध्यक्ष होते महायोगी अरविंद बाबू घोष. त्या सभेचे प्रमुख वक्ते होते लोकमान्य टिळक आणि त्या सभेचं सूत्रसंचालन करणार होत्या भगिनी निवेदिता. कशा प्रकारची ती सभा घडली असेल? जरी भगिनी निवेदितेंनी भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला असला, जरी त्या राजकारणामध्ये उतरल्या असल्या, तरी त्यांचं राजकारण हे महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, योगी अरविंद या महापुरुषांप्रमाणे अत्यंत शुद्ध राजकारण होतं. अलीकडच्या राजकारणासारखं ते गलिच्छ नव्हतं. त्यामध्ये पूर्ण देशभक्ती होती, पूर्ण राष्ट्रप्रीती होती, पूर्ण त्याग होता, पूर्ण समर्पण होतं आणि त्या कल्पनेनुसार त्या कार्य करू लागल्या. त्यांनी जागोजागी सांगितलं की वंदे मातरम हेच भारताचं राष्ट्रगीत असलं पाहिजे, भगवा ध्वज हाच भारताचा ध्वज असला पाहिजे, तिरंगी झेंडा असता कामा नये आणि भारताच्या भगव्या ध्वजावरती संस्कृत भाषेत लिहिलेलं असलं पाहिजे, यतो धर्मः ततो जयः, भारत हा निधर्मी असू शकत नाही, भारत हे हिंदू राष्ट्र असलं पाहिजे. कशा प्रकारे भगिनी निवेदिता भारतीय संस्कृतीशी एकरूप झाल्या होत्या आपण कल्पना करू शकतो. लॉर्ड मिंटो त्यावेळेस भारतात गव्हर्नर म्हणून आले होते. त्यांची पत्नी जी आहे लेडी मिंटो, हिची आणि भगिनी निवेदितेची इंग्लंडपासून ओळख होती. त्यामुळे इंग्रज लोक जे आहेत ते भगिनी निवेदितेपासून जपून होते. ते त्यांना फार घाबरायचे, कारण हिने जर लेडी मिंटोला काही सांगितलं तर आपली नोकरीच जाईल अशी त्यांना भीती वाटायची. अनेक इंग्रज अधिकारी भगिनी निवेदितेच्या पुढे पुढे करत असत. पण भगिनी निवेदितेने जे मानवतावादी कार्य पुढे सुरू केलं त्यावरनं भारताशी त्या कशा समरस झाल्या ते दिसून येतं. प्लेगच्या साथीमध्ये भगिनी निवेदितेने झोपडपट्टीमध्ये जाऊन गोरगरिबांची सेवा केलेली आहे. डॉक्टर कार नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं एक आठवण लिहून ठेवलेली आहे. ते म्हणतात, एका झोपडपट्टीमध्ये प्लेगचे काही पेशंट्स आहेत हे आम्हाला कळलं. आम्ही तातडीने त्या ठिकाणी गेलो. तेव्हा आम्हाला असं कळलं की स्वामी विवेकानंदांची एक मानस कन्या त्या ठिकाणी आलेली आहे आणि ती त्या रोग्यांवरती उपचार करत आहे. तेव्हा रेशमी निळ्या झग्यामध्ये आम्हाला भगिनी निवेदिता भेटल्या.
चौकशी आमच्या असं लक्षात आलं की ज्या प्रकारचे उपचार आम्ही करणार होतो ते सगळे उपचार त्यांनी आधीच त्या लोकांवरती केलेले होते. एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवलेली आठवण आहे. एका परिवारातली एक तरुण मुलगी प्लेगने मरण पावली. झोपडपट्टीतली तिची आई ढसाढसा रडायला लागली. आपली मुलगी मेली, आता आपलं काय. मार्गारेट नोबलने त्या बाईला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, मी तुमची मुलगी आहे, तुम्ही काळजी कशासाठी करता, मी तुमची व्यवस्था पाहीन. भारतीय संस्कृतीशी त्या कशा एकरूप झाल्या आणि भारतातल्या गोरगरीब लोकांमध्ये त्या कशा मिसळल्या ते लक्षात येतं. पददलितांच्यासाठी भगिनी निवेदितेने काम केलं. एवढंच नव्हे तर घाण वसाहतीमध्ये जाणं, तिकडले रस्ते झाडणं, तिकडले संडास स्वच्छ करणं, तिकडल्या लोकांना स्वच्छतेचं मार्गदर्शन करणं, या सगळ्या गोष्टी त्या करत होत्या. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या देशात पराकुटीचं दारिद्र्य आहे, तेव्हा भगिनी निवेदितेंनी सकाळचं दूध प्यायचं बंद केलं आणि त्या दुधाच्या पैशामध्ये ते गरीब लोकांसाठी काही खाऊ आणून वाटत असत. प्रफुल्लमुखी नावाची एक विधवा मुलगी होती. तिला मिठाई आवडायची. कुठेही निवेदितेला जर मिठाई मिळाली तर एका प्लॅस्टिकच्या पिशवीत त्या मिठाई ठेवत असत. त्या मुलीला भेटलं की आठवणीने तिला त्या मिठाई देत असत. भारतीय जीवनाशी त्या कमालीच्या एकरूप झाल्या. स्वामी विवेकानंदांच्या पश्चात विवेकानंदांचे बाकीचे शिष्य जे आहेत किंवा इंग्लंडमधल्या मेरी हेल, ओली बुल, सिस्टर ख्रिस्टिना, संतोषिनी या ज्या विवेकानंदांच्या शिष्य आहेत त्यांनी प्रारंभी मार्गारेट नोबलला पुष्कळ सहकार्य केलं. पण पुढे पुढे त्या मार्गारेट नोबल यांच्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकल्या नाही. पण मार्गारेटने जिद्द सोडली नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पैसे कमी पडतायत, त्या अमेरिकेत गेल्या. अमेरिकेत जाऊन त्यांनी निधी गोळा केला आणि इथं येऊन त्यांनी मुलींसाठी वसतिगृह काढलं, मुलींसाठी एक शाळा काढली, शारदा मंदिरची स्थापना केली. अनेकदा माता शारदा देवी भगिनी निवेदितेंच्या या शाळेमध्ये जात असत. त्या शारदा मंदिराला ज्या दिवशी त्या भेट देत असत त्या दिवशी निवेदितेला इतका आनंद होत असे की जणू काही दिवाळीचा सण साजरा होतो आहे अशा आनंदात त्या मोठ्या संपन्नतेने माताजींचं स्वागत करीत असत. म्हणजे ह्या देशातल्या माणसांशी आणि ह्या देशातल्या मातीशी त्या अतिशय एकरूप झाल्या. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. जगदीशचंद्र बोस आणि अबला बोस यांचा त्यांचा घनिष्ठ स्नेह होता. जगदीशचंद्र बोस स्वतः लिहित नसत, ते डिक्टेट करत असत आणि मार्गारेट नोबल डिक्टेशन घेऊन त्यांचे ग्रंथ लिहित असत. आपल्याला आश्चर्य वाटेल, मार्गारेट नोबल फक्त जगदीशचंद्र बोसांचे डिक्टेशन घेऊन ग्रंथ लिहित नव्हत्या, ते ग्रंथ छापण्यासाठी लागणारा निधी गोळा करत होत्या. त्या ग्रंथाची विक्री आणि प्रचार करत होत्या. त्या ग्रंथाला गव्हर्नमेंटकडनं काही ग्रँट मिळावी यासाठी धडपड करत होत्या. अबला बोस ही त्यांची खास मैत्रीण होती. रिस्पॉन्स ऑफ प्लांट्स, हेरिटेबिलिटी ऑफ प्लांट्स, इलेक्ट्रोफिजिओलॉजी या वेगळ्या ग्रंथांचं त्यांनी लेखन केलं. अरविंद ज्या तुरुंगात होते त्या वंदे मातरम या वृत्तपत्राचं संपादक पद अरविंदांच्या सुटकेपर्यंत त्यांनी सांभाळलं. रवींद्रनाथ टागोरांच्या गोरा आणि काबुलीवाला या दोन ग्रंथांचा त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद केला आणि त्यासाठी त्या स्वतः बंगाली भाषा शिकल्या. साने गुरुजींच्या भारतीय संस्कृती या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद भगिनी निवेदितेने केला. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिले आणि त्या ग्रंथाद्वारे भारतीय संस्कृतीवरती त्यांनी प्रकाश टाकला. अग्रेसिव्ह हिंदुइझम, कालीपूजा, शिवा अँड बुद्ध, द वेव ऑफ इंडियन लाईफ, स्टडीज फ्रॉम अन ईस्टर्न होम, नॅशनल एज्युकेशन इन इंडिया, क्रॅडल टेल्स ऑफ हिंदुइझम अशा प्रकारची वेगवेगळी पुस्तकं लिहून त्यांनी भारतीय संस्कृतीवरती विलक्षण प्रकाश टाकला. म्हणजे तनाने, मनाने, धनाने आणि सर्वस्वाने त्या भारतीय संस्कृतीशी एकरूप झाल्या. माता शारदा देवी आणि रामकृष्ण मठाचे काही संन्यासी हे शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे होते.
बंगालची फाळणी झाली तेव्हा बंगालची फाळणी ही काळी सावली आहे आणि हे इंग्रजांचं कुटील राजकारण आहे हे भगिनी निवेदितेने जाहीर सभांमधनं स्पष्टपणे सांगायला सुरुवात केली. कलकत्ता काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि काँग्रेसचं विभाजन झालं. जहाल आणि मवाळ एकमेकांपासून दूर गेले याचं निवेदितेला अतिशय दुःख झालं. क्रांतिकारकांशी ती सहमत होती, पण हत्येच्या मार्गाने हा प्रश्न सुटू नये तर जहाल पद्धतीने जावं, मात्र कोणाची हत्या होऊ नये अशा प्रकारचा तिचा विचार होता. शस्त्रांना तिचा पाठिंबा नव्हता. स्वदेशीचा तिने विलक्षण प्रचार केला. राष्ट्रीय शिक्षणावरती निवेदितेचा विलक्षण भर होता. इंग्रजी शाळांमधनं शिवाजी महाराज, समर्थ रामदास, संभाजी महाराज, राम आणि सीता यांचं चारित्र्यनन केलं जातं, यांची विटंबना केली जाते, ही गोष्ट भगिनी निवेदितेंना मान्य नव्हती. त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण असलं पाहिजे आणि शिक्षणाच्या द्वारे या सगळ्या थोर राष्ट्रपुरुषांचा व्यवस्थित विचार प्रसारित केला गेला पाहिजे असं तिचं मत होतं. हे सगळं कार्य करत असताना शेवटी भगिनी निवेदिता यांना अतिशय नैराश्य आलं. एक तर त्यांची प्रकृती जी आहे ती त्यांना साथ देत नव्हती. त्यांच्या जवळचे काही सहकारी जे आहेत ते त्यांना सोडून निघून गेले. त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की आता आपण सुद्धा आपलं जीवन कार्य संपवावं. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला आणि त्या दार्जिलिंगला आल्या. दार्जिलिंगला प्रकृती बरी नाही म्हणून विश्रांती घेत असताना त्या अचानक आजारी पडल्या आणि त्याच आजारामध्ये त्यांचा अंत झाला. 13 ऑक्टोबर 1911 म्हणजे फक्त 44व्या वर्षी भगिनी निवेदितेने देहत्याग केला. स्वामी विवेकानंद फक्त 39व्या वर्षी गेले. ज्या ठिकाणी भगिनी निवेदितेने देह ठेवला तिथंच त्यांना अग्निसंस्कार करण्यात आला. रामकृष्ण मठाचे योगेन महाराज त्यांच्या अग्निसंस्काराला उपस्थित होते. त्या ठिकाणी त्यांच्या समाधीच्या ठिकाणी कोरण्यात आलं, इन द ईस्ट अँड इन द वेस्ट, इन द नॉर्थ अँड इन द साऊथ, लेट ऑल बीइंग that are without enemies, without obstacles, overcoming sorrows and attaining cheerfulness, move forward freely, each in his own path. Let all things that breathe without enemies. हे जग अजात शत्रू व्हावं, सगळ्यांना मित्र असावेत, कोणी कुणाचा द्वेष करू नये, अशा प्रकारची मानवतावादाची महान संदेशाची भूमिका मार्गारेट नोबलनी भगिनी निवेदितेंनी आपल्या कार्यात ठेवली होती. तो संदेश त्यांच्या समाधीस्थानापाशी कोरण्यात आला. माता शारदादेवी म्हणत असत की तुम्हाला जर मनशांती हवी असेल तर कोणाचे दोष बघू नका आणि कोणाचा द्वेष करू नका. ज्याचा तुम्ही द्वेष करता तो माणूस बाहेर असतो आणि त्याचे चिंतन तुमच्या चित्तात करून तुम्ही तुमचं चित्त दूषित करत असता. अवघ्या मानवतेवरती प्रेम करा, कोणाचे दोष बघू नका, सतत कार्य करत राहा, सगळ्यांवर प्रेम करा, सगळ्यांच्या कल्याणासाठी कार्य करत राहा. स्वामी विवेकानंदांचा हा संदेश भगिनी निवेदितेने आपल्या जीवनात आचरणात आणला. पूर्व आणि पश्चिम यांचा अपूर्व संगम झाला पाहिजे, हे स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं. स्वामी विवेकानंदांचं स्वप्न किती प्रमाणात पूर्ण झालं हे सांगणं कठीण आहे. एक मात्र खरं की भगिनी निवेदितेचं जीवन म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नाच्या परिपूर्तीची प्रतिमा. पूर्व आणि पश्चिम यांचा अपूर्व संगम भगिनी निवेदितेच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटपर्यंत भारतातल्या गोरगरीब जनतेसाठी त्यांनी कार्य केलं. तनाने मनाने धनाने त्या झिजल्या आणि ह्या देशामध्ये एक भारतीय संन्यासिनी, एक भारतीय तपस्विनी आणि भारतीय संस्कृती प्रेम करणारी एक विदेशी विदुषी म्हणून त्यांनी देहत्याग केला. अशा या थोर भगिनी निवेदितेंना आपण अंतःकरणपूर्वक आदरांजली अर्पण करूयात.